नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। अहमदनगर शहरातील गजबजलेल्या स्वस्तिक बस स्थानकात एक वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी झाला आहे। बस चालकाच्या चुकीमुळे या व्यक्तीच्या पायाचा अक्षरशः चुरा झाला आहे। घटनाहून 8 तास झाला, पुन्हा बस स्टँडला घटना। माझं नाव अमोल आमटे। घटनाहून 8 तास झाला, ड्रायव्हरने समोर न बघता माघारी माणसाच्या अंगावर डायरेक्ट गाडी घातली आणि विचारलं गेलं ते म्हणते माणूस पिलेला होता, मग तो आडवालतो तिथे झोपलेला होता। त्यांच्या कर्मचारी ड्रायव्हरला लपून ठेवलं माणसाला, त्याला बाहेर बोल त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे। बघणारे बरेच जण होते, यांची सीसीटीव्ही चेक करा। त्यांना प्रश्न विचारला तर ते आम्हाला उत्तर देतात ते झोपलेले होते तिथं। आम्ही 4 वेळेस त्यांना बाहेर काढलो, 4 वेळेस बाहेर काढणं म्हणजे म्हणणं असं केलं यांनी लोकांच्या अंगावर गाडी घालायची। रस्त्यावर गाडी पाऊस चालू असताना माणूस कसं काय रस्त्यावर नाही झोपू शकत नाही, पाऊस चालू असताना माणूस झोपू शकत नाही। इथं यांनी डायरेक्ट गाडी अंगावर घातली आणि विचारलं गेलं तर माणूस पळून गेला आपला त्यांचा ड्रायव्हर। आणि अर्धा तास झालं कमीत कमी त्यांचे एकही अँब्युलन्स आहे ना, प्रायव्हेटला फोन करणं, काहीच करणं, हालचाल करणं। डिपार्टमेंट वाले पण इथं उभा आहेत, कुठले बाबले पण पण बघितलंय, सगळ्या गोष्टी काढल्या, पण यांचा काही हे उपयोग नाही। यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, दोघांना गुन्हा नोंद झाला पाहिजे। दररोज इथं हात व्यावसायिक काम करतो आम्ही, इथं दररोज आम्ही इथंच असतो। दररोज गाडी काय करतात एसटी बस ड्रायव्हर लोक डायरेक्ट गाडी आतून घातली गाडी तर एकदम स्पीडनी गाडी आत आणते। तर चालणारे लहान लेकरं किंवा बाया माणसं किंवा माणसं असतात त्यांचा विचारच नाही करत। आम्ही दररोज इथंच असतो, पण आता नेमकं असं घडलंय की ते ड्रायव्हर पण लपून ठेवले गेलं आणि सगळेच लपून सगळेच ते त्यांचं लपवतं ते। मग अशा वेळी काय त्यांच्या संपर्क काय झालं तर ते एसट्या वगैरे बंद करतात, आपल्या नागरिकांना त्रास होतो त्याचा। पण मग असे काही कुठे झाले तर आम्ही काय करणार त्याच्या पुढे, याचा विचार थोडंफार करावं तुम्ही।